Hello everyone. Welcome to the class of Organic and Inorganic Chemistry, course CH302 S5BSc. We had started our unit 2, heterocyclic and polycyclic aromatic compound. So today in this video we are again going to continue with the same unit but some new heterocyclic compounds. So the heterocyclic compound we are going to study in today's video is pyridine. In the introductory video, we have seen that pyridine is very similar in structure to the benzene. Just a carbon is replaced by nitrogen atom, right? pyridine स्ट्रक्चर हे बेन्झीन सारखंच आहे, फक्त बेन्झीनचा एक कार्बन आपण नायट्रोजनने रिप्लेस केला आहे. सो दिस इज द pyridine. इट इज अ 6 member heterocyclic compound. So you can see that numbering starts from hetero atom 1, 2, 3, 4, 5, 6. So in this way pyridine is numbered. Pyridine is a 6-membered heterocyclic compound containing nitrogen as a hetero atom. Pyridine is also aromatic because its resulting pi molecular orbital contains 6 pi electrons, hence it obeys Huckel's rule. Pyridine is also aromatic and it obeys Huckel's rule. Sorry. So now you can see, look at this. How many pi bonds are present in pyridine? There are 3 pi bonds present in pyridine. 3 pi bond means how many pi electrons? 6 pi electrons. आता इथे 6 pi electrons present आहे. तुम्हाला असं वाटेल, पायरोलच्या वेळेस आपण बघितलं होतं नायट्रोजनचे लोन पेअर डिलोकलाइज होतात, बरोबर. तर इथे पण तुम्हाला सेम सिच्युएशन दिसेल. नायट्रोजन आहे, त्याच्यावरती लोन पेअर आहेत, लोन पेअर डिलोकलाइज झाले तर 8 pi electrons होतील. बट इन केस ऑफ pyridine नायट्रोजन लोन पेअर डझंट डिलोकलाइज. नायट्रोजनचे लोन पेअर इथे डिलोकलाइज होत नसतात. कारण त्यामागे एक कारण आहे. जे नायट्रोजनचे लोन पेअर ज्या ऑर्बिटलमध्ये आहे, ज्या पी ऑर्बिटलमध्ये आहे, ते पी ऑर्बिटल ह्या pyridineच्या स्ट्रक्चरला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि परपेंडिक्युलर असलं की ते इलेक्ट्रॉन्स शेअर नाही करू शकत. इलेक्ट्रॉन शेअरिंगसाठी पॅरलल ऑर्बिटल्स लागतात, बरोबर. ऑर्बिटल्स जेव्हा पॅरलल असतील तेव्हाच इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग होत असतं. आणि इथे ह्या नायट्रोजनचे जे लोन पेअर्स असतील ते परपेंडिक्युलर पी ऑर्बिटलमध्ये आहे. तसं असल्यामुळे हे लोन पेअर शेअर करत नाही. म्हणून इथे टोटल पाय इलेक्ट्रॉन्स किती आहे? 6 पाय इलेक्ट्रॉन्स. 6 पाय इलेक्ट्रॉन असलं की आपल्याला माहितीच आहे, इट ओबेज हकेल्स रूल. 4n प्लस पाय इलेक्ट्रॉन, सॉरी 4n + 2 पाय इलेक्ट्रॉन हा रूल ओबे करतो, बरोबर. एनच्या जागी आपण 1 पुट करणार. 4 × 1 4, 4 + 2 6 पाय इलेक्ट्रॉन्स. इन दिस वे इट ओबेज हकेल रूल. इथे sp3 कार्बन नाही आहे, एकही CH3 नाही आहे, बरोबर. त्यामुळे काय आहे, हे स्ट्रक्चर प्लेनर आहे, कॉन्ज्युगेशनमध्ये सुद्धा आहे. सो दिस इज ओबेइंग द हकेल रूल. हेन्स pyridine इज अ aromatic compound. So let's see the preparation method of pyridine. First preparation method includes preparation from pentamethylene diamine. पेंटामिथिलीन डायअमाइन पासून कसं प्रिपेअर करतो आपण pyridineला ते आपण बघणार आहोत. This synthesis takes place in 2 steps. In the first step, pentamethylene diamine hydrochloride is heated to give piperidine. This is the pentamethylene diamine hydrochloride. बघा हां, पेंटामिथिलीन 1 2 3 4 5 पेंटामिथिलीन डायअमाइन NH2 NH डायअमाइन हायड्रोक्लोराइड. पेंटामिथिलीन डायअमाइन हायड्रोक्लोराइडला जेव्हा आपण हिट करू तेव्हा आपल्याला काय मिळेल? पिपिरिडीन. दिस इज द पिपिरिडीन. इट इज व्हेरी सिमिलर टू pyridine, जस्ट ऑल द पाय बॉन्ड्स आर रिमूव्ह. पिपिरिडीन आहे हा पिपिरिडीन. पिपिरिडीनमध्ये नो डबल बॉन्ड्स आणि नायट्रोजनवरती एक हायड्रोजन आहे. हे ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? पिपिरिडीन प्लस NH4Cl प्लस HCl, अमोनियम क्लोराईड प्लस हायड्रोक्लोराईड. सो पिपिरिडीनला जेव्हा आपण ऑक्सिडाइज करू विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 300 डिग्री सेल्सिअस, व्हेरी हाय टेम्परेचरला जेव्हा याचं ऑक्सिडेशन केलं जाईल तेव्हा आपल्याला pyridine मिळेल. और
कॅटॅलिटिक डिहायड्रोजनेशन. जेव्हा पिपरिडीनचं कॅटॅलिटिक डिहायड्रोजनेशन म्हणजे जेव्हा हायड्रोजन काढू आपण, डिहायड्रोजनेशन, राईट. पॅलेडियम कार्बनच्या यूजने आपण जेव्हा डिहायड्रोजनेशन करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, पिरिडीन. So either by oxidation by using concentrated H2SO4 or by catalytic dehydrogenation using palladium carbon, we get pyridine from piperidine. In this way, pentamethylene diamine is used to form pyridine. पिरिडीनच्या प्रिपरेशनसाठी पेंटामेथिलीन डायमाइन हायड्रोक्लोराइड अशा प्रकारे यूज केला जातो. सो नेक्स्ट मेथड युजेस पिकोलिन. पिकोलिन हा कशापासून फॉर्म होत असतो, ॲक्रोलिन प्लस अमाइन. ॲक्रोलिन जेव्हा अमाइनसोबत रिॲक्ट करतो अमोनियासोबत, ॲक्रोलिन, यू कॅन सी ॲक्रोलिन CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH, CH2 डबल बॉन्ड CH, इथे डबल बॉन्ड CH आहे, राईट. इथेन ग्रुपला CHO अटॅच केला की तो ॲक्रोलिन फॉर्म करतो, इथेन ग्रुपला, ठीक आहे. CH2 डबल बॉन्ड CH डॅश CHO, अमोनिया NH3 इन प्रेझन्स ऑफ हिट. जेव्हा आपण ॲक्रोलिनला अमोनियासोबत हिट करतो तेव्हा काय फॉर्म होतो, पिकोलिन. पिकोलिन म्हणजेच काय, 3-मिथिल पिरिडीन. पिरिडीनच्या थर्ड पोझिशनला मिथिल ग्रुप अटॅच असेल त्याला आपण काय म्हणतो, पिकोलिन. सो इन दिस वे पिकोलिन इज फॉर्म. आता पिकोलिनपासून आपल्याला काय मिळवायचं आहे, पिरिडीन. सो फर्स्ट काय करणार आपण, पिकोलिनचं ऑक्सिडेशन करू बाय यूजिंग K2Cr2O7. पोटॅशियम डायक्रोमेटच्या यूजने आपण पिकोलिनचं ऑक्सिडेशन करणार आहोत इन ॲसिडिक कंडिशन. हां, सो ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, हा जो मिथिल ग्रुप आहे CH3 याचं ऑक्सिडेशन होईल आणि इथे ॲसिडिक ग्रुप होऊन जाईल. लुक ॲट दिस, CH3चं काय झालं, ॲसिडिक ग्रुप आला इथे COOH. सो दिस इज 3-पिरिडीन कार्बोक्सिलिक ॲसिड. 3-पिरिडीन कार्बोक्सिलिक ॲसिड. आता इथून जर आपल्याला पिरिडीन मिळवायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे कार्बोक्सिलेशन, कार्बोक्सिल ग्रुपला काढणं म्हणजे डिकार्बोक्सिलेशन. सो दिस इज डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन आपण कसं करणार आहोत, हिट करू इन प्रेझन्स ऑफ CaO, हां, कॅल्शियम ऑक्साईडच्या प्रेझन्समध्ये. जेव्हा आपण 3-पिरिडीन कार्बोक्सिलिक ॲसिडचं हिटिंग करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, पिरिडीन आणि CO2 निघून जाईल, डिकार्बोक्सिलेशन होणार. In this way, pyridine is obtained from picoline. Now, reactions of pyridine. As pyridine is aromatic, it will again show the electrophilic substitution reactions shown by all aromatic compounds. तर आता pyridine बघूया की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कोणत्या पोझिशनला होत असतं. Electrophilic substitution reaction in pyridine takes place at position 3 because the intermediate for 3 substitution is more stable than the intermediate for second substitution. थर्ड पोझिशनला जेव्हा सबस्टिट्यूशन होत असतं त्यावेळी जेव्हा जे आपल्याला इंटरमिडिएट मिळतो तो जास्त स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू द इंटरमिडिएट फॉर्म ड्युरिंग सबस्टिट्यूशन ॲट सेकंड पोझिशन. हे अपोजिट होतं, बरोबर. जेव्हा आपण 5-मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्सचा स्टडी केला त्यावेळी रिॲक्शन कोणत्या पोझिशनला होत होती, सेकंड पोझिशनला, कारण इंटरमिडिएट तेव्हा सेकंड पोझिशनच्या जास्त स्टेबल होता. पण आता ह्या पिरिडीनच्या केसमध्ये इंटरमिडिएट हा थर्ड पोझिशनच्या सबस्टिट्यूशनचं जास्त स्टेबल आहे. दॅट्स हाऊ, लेट्स सी. जेव्हा सेकंड पोझिशनला इलेक्ट्रोफाईल येईल, हा पाय बॉन्ड अटॅक करतो इलेक्ट्रोफाईलवरती, सेकंड पोझिशनला इलेक्ट्रोफाईल आला, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल, बरोबर. हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, इथे आलं पॉझिटिव्ह चार्ज. आता इथे काय होईल, हायड्रोजन लिव्ह होतोय, ते हायड्रोजन लिव्ह होईल आणि हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि मग आपल्याला काय, पिरिडीन सबस्टिट्यूटेड, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूटेड
पिरिडीन मिळेल, बरोबर. आणि जेव्हा थर्ड पोझिशनवरती अटॅक होतोय ना, थर्ड पोझिशनवरती अटॅक होईल तेव्हा काय होईल, इलेक्ट्रोफाईल इथे कार्बोकटायन इथे फॉर्म होईल, ह्या पोझिशनला, अल्फा पोझिशनला, बरोबर. इथे जेव्हा फॉर्म होतोय तेव्हा नायट्रोजनचे लोन पेअर डिलोकलाइज होतील इथे. सॉरी, इट इज नॉट नायट्रोजन्स लोन पेअर, इट इज दिस पाय बॉन्ड. हा पाय बॉन्ड जो नायट्रोजनच्या बाजूला आहे ना, तो डिलोकलाइज होतोय. इथे पाय बॉन्ड आला, इथे पॉझिटिव्ह चार्ज आला, हा इथे डिलोकलाइज होईल, ठीक आहे. आणि मग जेव्हा इथला हायड्रोजन ह्या पोझिशनचा, इथे इलेक्ट्रोफाईल विसरले, सॉरी, हा जेव्हा हायड्रोजन इथे लिव्ह करेल, इथे पाय बॉन्ड येईल आणि आपल्याला मिळेल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूटेड पिरिडीन. आता दोघं स्टेप्सचं जेव्हा आपण कंपॅरिझन करू, अटॅक ॲट सेकंड पोझिशन अँड अटॅक ॲट थर्ड पोझिशन, तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर कुठे जास्ती आहेत, रेझोनेटिंग स्ट्रक्चर इथे जास्त आहेत, बरोबर. इथे 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, इथे 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. इन प्रिव्हियस व्हिडिओ आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट जितके जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तितकी स्टेबिलिटी इंटरमिडिएटची जास्त असते. त्यामुळे अटॅक ॲट थर्ड पोझिशन इज गिविंग मोर स्टेबल इंटरमिडिएट. इंटरमिडिएट जो मिळेल आपल्याला हा जास्त स्टेबल असेल. दॅट्स वाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन पिरिडीन टेक्स प्लेस ॲट थर्ड पोझिशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पिरिडीनमध्ये ही नेहमी थर्ड पोझिशनला होत असते. लक्षात ठेवा, 5 मेंबर्ड रिंग जेव्हा आपण स्टडी केले तेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हे सेकंड पोझिशनला होत होतं. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पिरिडीनच्या केसमध्ये थर्ड पोझिशनला होत आहे. डोंट गेट कन्फ्यूज. अगेन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन पिरिडीन रिक्वायर्स विगरस कंडिशन. पिरिडीनच्या केसमध्ये काही विगरस कंडिशन आपल्याला अप्लाय करावे लागतील, कारण जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे मोस्टली तरी आपण ॲसिडिक कंडिशनमध्ये करत असतो, बरोबर. ॲसिडिक कंडिशनमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होत असतं. पण पिरिडीन आपल्याला माहिती आहे बेसिक असतो नेचरमध्ये. बेसिक असतो म्हणजे काय, पिरिडीनचे जे नायट्रोजन आहे त्याच्यावरती लोन पेअर आहे, ते लोन पेअर कधीही हायड्रोजन घेऊ शकतात, बरोबर. म्हणजे लोन पेअर डोनेट करतात, लेविस बेस आहे ना पिरिडीन, लोन पेअर डोनेट करून नायट्रोजन असा प्रोटोनेटेड पिरिडीन फॉर्म करू शकता. दॅट्स वाय इट इज बेसिक इन नेचर, पिरिडीन इज बेसिक इन नेचर. जेव्हा ॲसिडिक कंडिशनमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करू त्यावेळी आपल्याला प्रोटोनेटेड पिरिडीन मिळून जाईल. आणि प्रोटोनेटेड पिरिडीन काय करतो, पूर्ण पिरिडीनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनसाठी डिॲक्टिवेट करतो. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिंगवरती होऊ शकत नाही जर पिरिडीन हा प्रोटोनेटेड असला तर. त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला कंडिशन्स थोड्या विगरस ठेवाव्या लागतात, सो दॅट द प्रोटोनेशन इज अवॉइडेड ॲट द नायट्रोजन. ओके, प्रोटोनेटेड पिरिडीन अवॉइड करता यावा यासाठी आपल्याला कंडिशन्स काही चेंज करावे लागतात. तर आता बघूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स फॉर पिरिडीन. First is nitration reaction. Pyridine reacts with nitrating mixture. Pyridine reacts with nitrating mixture of HNO3 and H2SO4. HNO3 आणि H2SO4 या दोघांचं मिक्सचर त्याला आपण काय म्हणतो, नायट्रेटिंग मिक्सचर. दोघं मिळून काय फॉर्म करतात, HNO2 हे दोघं फॉर्म करतात. त्याला ते आपण नायट्रेशनसाठी यूज करतो. आणि ह्या मिक्सचरला आपण काय म्हणतो, नायट्रेटिंग मिक्सचर. ऑलवेज कीप इन माइंड व्हॉट इज द नायट्रेटिंग मिक्सचर. मिक्सचर ऑफ HNO3 अँड H2SO4, नायट्रिक ॲसिड अँड सल्फ्रिक ॲसिड, अँड अंडरगो नायट्रेशन टू 3-नायट्रोपिरिडीन. पिरिडीनचं नायट्रेशन होईल, इथे काय येईल, 3-नायट्रोपिरिडीन. ठीक आहे, HNO3 और H2SO4, 350 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. जेव्हा पिरिडीन ह्या नायट्रेटिंग मिक्सचरसोबत रिॲक्ट करते ॲट हाय टेम्परेचर, दॅट इज 350 डिग्री सेल्सिअस, तेव्हा नायट्रो ग्रुप, नायट्रो इट इज अ इलेक्ट्रोफाईल, इट गेट्स अटॅच ॲट द थर्ड पोझिशन ऑफ पिरिडीन. थर्ड पोझिशनला अटॅक करेल इलेक्ट्रोफाईल. आताच आपण बघितलं आहे कसं ते. सो दिस इज द नायट्रेशन प्रोडक्ट ऑफ पिरिडीन. ओके,
So next reaction is bromination. Pyridine on reaction with bromine at 300 degrees Celsius give mixture 3-bromopyridine and 3,5-dibromopyridine. pyridine जेव्हा ब्रोमिन सोबत रिॲक्ट करतो ॲट हाय टेम्परेचर ऑफ 300 डिग्री सेल्सिअस तेव्हा आपल्याला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळतो. एक 3-ब्रोमो आणि एक असतो 3,5-डायब्रोमो. इथे ब्रोमिनेशन 2 पोझिशन लावत आहे, 3rd आणि 5th पोझिशन. दोघंही पोझिशन इक्विव्हॅलेंट आहेत, बरोबर. दोघं पोझिशन इक्विव्हॅलेंट आहे, फक्त फरक एवढा आहे इथे एकाच ठिकाणी ब्रोमिनेशन झालं आहे आणि इथे डायब्रोमिनेशन झालं आहे, 2 पोझिशनला ब्रोमिनेशन झालं आहे. असं आपल्याला ह्या दोघं प्रोडक्टचं मिक्सचर मिळेल जेव्हा आपण पिरिडिनचं ब्रोमिनेशन करू. सो दिस इज द प्रोडक्ट ऑफ ब्रोमिनेशन ऑफ pyridine. Next is our catalytic hydrogenation. Pyridine on catalytic hydrogenation by H2PT at 25 degrees Celsius and 3 atmospheric pressure gives piperidine. pyridineचं जेव्हा हायड्रोजनेशन करतो आपण 25 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर पण दिलं आहे आपण 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तेव्हा आपल्याला काय मिळेल? पिपेरिडिन. नाव लुक ॲट दिस. दिस इज पिरिडिन. याचं हायड्रोजनेशन केलं आपण. हायड्रोजनेशन म्हणजे काय होईल? आता हे डबल बॉन्ड सगळे निघून जातील आणि ते हायड्रोजन येईल, बरोबर. ते हायड्रोजन येईल आणि नायट्रोजन तर आहेच असे बेसिक, त्याच्यामुळे इथेही नायट्रोजन येईल. सो दिस इज पिपेरिडिन. पिपेरिडिन. ओके, दिस इज पिपेरिडिन. So this is the product obtained after catalytic hydrogenation of pyridine. So this is it all about 6-membered heterocyclic compound pyridine. Today it's been completed pyridine. Now in next video we will learn about the condensed heterocycles quinoline, isoquinoline. So that's it for this video. Thank you.